नवीन वर्षाच्या निमित्तानं आता शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात। साईबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। पुढचे 4 ते 5 दिवस भाविकांची शिर्डीमध्ये अशीच गर्दी राहील असा अंदाज आहे। नव्या वर्षाच्या अनुषंगानं साई संस्थानकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आज साई समाधी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। चालू वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो भाविक साई दरबारी दाखल होत आहेत। शिर्डीत आलेल्या भाविकांच्या या गर्दीमुळे शिर्डी सध्या फुलून गेलेली आहे। भक्त निवास, हॉटेल्स, लॉज हाऊसफुल झाले। शिर्डीमधली एकंदरीतच ही गर्दी आपण सध्या पाहतो आहोत। मोठ्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आता दाखल होत आहेत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी देखील असणार आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत। गोविंद साळुंखे आहेत आपल्या सोबत। गोविंद, शिर्डीमध्ये मोठी भाविकांची गर्दी सध्या पाहायला मिळते आहे आणि खरं तर शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली असंच म्हणावं लागेल। काय नेमकं वातावरण आहे सध्या शिर्डीमध्ये, प्रेक्षकांना काय सांगता येईल त्याबद्दल? म्हणजे आपण जर पाहिलं तर साईंची शिर्डी जी आहे ती भाविकांनी फुलून गेली आहे। अशीच गर्दी जी आहे ती 4 ते 5 दिवस जी आहे ती अशीच गर्दी जी आहे ती असणार आहे। नाताळाच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातील भाविक जे आहे ते साईंच्या दरबारी दाखल होत आहे। आपण जर पाहिलं तर येथील हॉटेल असेल, लॉज असेल, हे हाऊसफुल जे आहे ते होत आहे आणि साई संस्थांकडून देखील अतिरिक्त व्यवस्था जी आहे ती साई भक्तांची करण्यात आली आहे। देशभरातील भाविक जे आहे ते साई चरणी दाखल होण्यासाठी मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल होत आहे। आपण जर पाहिलं तर साईंची शिर्डी जी आहे ते भाविकांनी गजबजलेली आहे आणि आलेल्या प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्यात येणार आहे आणि अतिरिक्त व्यवस्था जी आहे प्रत्येक साई भक्तांची या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी साई संस्थांकडून विविध व्यवस्था जी आहे ती साई भक्तांची जी आहे ती करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दर्शन लाईन आहे। प्रत्येक साई भक्त जे आहे ते साई नामाचा गजर करत साईच्या मंदिरामध्ये जाण्याची आस जी आहे ती साई भक्तांना आहे। साधारण आपण कालचे आहे त्या बाबा मेरी आप कहाँ से आए, क्या करना है आपको? तर गोविंद साळुंखे आपले प्रतिनिधी तिथल्या काही भाविकांची चर्चा करत होते। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये, पण आपण पाहतो आहोत ही गर्दी। अनेक भाविक जे आहेत फक्त राज्यातच नाही तर देशातल्या विविध भागांमधनं शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि गर्दी खूप झालेली आहे शिर्डीमध्ये। मात्र कोणत्याही प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने आता शिर्डी संस्थानकडनं, शिर्डी प्रशासनाकडनं पुरेपूर खबरदारी घेतली जाते। नवीन वर्षामध्ये साईबाबांचं दर्शन सुरुवातीला घेतलं जावं या आशेनं, या इच्छेनं अनेक भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये अजूनही दाखल होत आहेत। गोविंद, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।